धन्यवाद शशांकराव साहेब. कृती समितीचे सर्व नेतेगण, माझे सहकारी आणि मित्रांनो, सातत्याने गेले 2 महिन्यापासून आपण गेटांवर आहोत. दुसऱ्यांदा परत महिन्याभराच्या अवधीमध्ये परत गेटवर आलेलो. आपली एक महत्वाची मागणी आहे की BSTचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आपण विलीन करा. आणि एवढ्यासाठीच विलीन करा की जर BST जगवायची असेल तर ह्याला सोडून दुसरा पर्याय दिसत नाही. पण सातत्याने सांगितलं जात आहे BST तोट्यात आहे, पैसे नाही आहेत. आज रिटायर कामगारांना गेले 2 वर्षापासून ग्रॅज्युटी दिलेली नाही. आपला पगार दर महिन्याला व्यवस्थित येईल की नाही ही शाश्वती नसते. पगार नाही, पैसे जर आणायचे असतील कॉर्पोरेशनकडनं तर खाजगीकरणाची भूमिका स्वीकारा असं सांगण्यात येतं. आणि BST कमिटी त्याचं एक कारण देऊन खाजगीकरणाचा प्रस्ताव पारित करतो. 2 वर्षापूर्वी 1250 बस गाड्या, ड्रायव्हर, मेंटेनन्स स्टाफ हे सर्व भाड्याने घेण्याचं प्रपोजल समोर आलं. आपण विरोध केला, थोडे दिवस थांबवलं गेलं. गेल्या वर्षी 7 ऑगस्टला आपण आंदोलन केलं. ऐतिहासिक आंदोलन होतं. 2च मागण्या होत्या. एक, दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत आपला पगार आला पाहिजे. काही महिने नक्कीच आला. दुसरं की आपला अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा. BST कमिटीमध्ये हा प्रस्ताव पारित झाला. महानगरपालिकेने सुद्धा पारित केला. माझा प्रश्न आहे की फक्त विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हा पारित झाला, दिवाळी अधिवेशनामध्ये नाही झाला, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नाही झाला. आणि म्हणून आपण जूनच्या 29 तारखेला आझाद मैदानावर मोठा मोर्चा नेला, राज्यमंत्र्यांना निवेदन दिलं. पावसाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आश्वासन दिलं आहे की ते विस्तृत चर्चेसाठी वेळ देणार आहे. त्याच्यामध्ये GM साहेब, कमिशनर सर्व असतील, पण अद्याप काही वेळ दिलेला नाही. आणि म्हणून आपण 7 ऑगस्टला मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये निर्णय घेतला गेला, प्रस्ताव पारित केला की येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चर्चा करून काहीतरी तोडगा नाही काढला किंवा विस्तृत चर्चा नाही केली तर मग पुढे तीव्र आंदोलन करावं असा प्रस्ताव पारित झालेला. आणि मित्रांनो, याची गरज आहे. आणि म्हणून आपण सातत्याने गेटवर येत आहोत. कोण काय कोणाला भेटतं, कोण काय कुठे जाऊन बोलतं तरी करावं. की BST जगवण्यासाठी ज्यांनी त्यांनी काय प्रयत्न करायचे ते करावे, पण देखावा करू नये. एखादं फक्त जाऊन फोटो काढून काय होत नसतात. अनेक लोक फोटो काढतात. आपण आतापर्यंत जिवंत आहोत कारण आपण लढत आहोत मित्रांनो. BST कमिटीने काय केलेलं आहे आतापर्यंत? आपला DA फ्रीज केलाय, LTA रद्द करण्याचा प्रस्ताव पारित केलाय, मेडिकल भत्ता रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करून मोकळे झालेले आहेत. प्रातिनिधिक युनियन म्हणून जी आपल्याकडे ताकद आहे, जो अधिकार आहे, त्या अधिकाराने आपण कोर्टामध्ये जाऊन हे सर्व थांबवलेलं आहे मित्र. या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 12 तारखेला पगार व्यवस्थित आला नाही, वेळेवर आला नाही म्हणून आपण निदर्शनं करत होतो. आणि BST कमिटीने 450 बस गाड्या, ड्रायव्हर, मेंटेनन्स स्टाफ हा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव पारित करून मोकळी झाली. काय म्हणाले? BSTला जगवण्यासाठी केलं. जर 1250 गाड्या आणि त्याच्यावरचा स्टाफ भाड्याने आला तर काय होणार आहे? आज आपल्याकडे ड्रायव्हर आणि कंडक्टर साधारणतः 22,000ची संख्येमध्ये आहेत. जर या 1250 गाड्या भाड्याने आल्या आणि स्टाफ भाड्याने आला तर 10,500 लोकांच्या नोकऱ्या एका फटक्यात जाणार. आणि जर लोकच राहिली नाही तर कोणती BST जगवणार? यांना कोणतंच काम स्वतःकडे नको. त्यांचं म्हणणं आहे की BSTचा कामगार हा भरपूर पगार घेतो, तेवढा पगार आम्हाला परवडत नाही. 30 आणि 35 हजाराचा पगार घेणारा माणूस आम्हाला नको.
मॅनेजमेंटचं म्हणणं आहे, कमिटीचं म्हणणं आहे की आम्हाला 15,000 आणि 12,000 कर्मचारी मिळतात, आम्हाला ते परवडतं. म्हणजे ज्या बीएससीच्या कामगाराने ही बीएससी घडवली, 4 डेपोचे आज 27 डेपो केले, तो तुम्हाला कामगारास परवडत नाही. मुळतः 30,000 असेल, 35,000 असेल, या बीएससीच्या कामगाराला त्याला त्याचे पगार परवडत नाहीत. मित्र, आपण मुंबई शहरामध्ये जनतेची सेवा नक्कीच करतो, पण या मुंबई शहरामध्ये घर घेण्याची ताकद आपली नाही. आपण फार कुठेतरी बदलापूर, नाशिक, इथे पालघर या ठिकाणी जातो राहिला, कारण की मुंबईमध्ये घर घेण्याची ताकद आपली नाही. आणि हे लोक म्हणतात की पगार जास्त आहे. आणि ज्या वेळेला ही लोक म्हणतात की बीएससी तोट्यात आहे, पैसा नाही, मग तुम्ही ट्रायमॅक्स सारख्या कंपनीला परत कॉन्ट्रॅक्ट कसं देता? कारण जर जी मागणी आपण केलेली आहे की तुम्ही तिकीट छापा, परत डबे आम्हाला परत द्या, किती खर्च येणार आहे? पेपरचा खर्च, छपाईचा खर्च, कामगार म्हणजे जे काम करतील त्यांचा पगार देऊन वर्षाला फक्त 4 कोटी रुपयांचा खर्च येईल. आणि ट्रायमॅक्सला काय कॉन्ट्रॅक्ट दिलंय? एका वर्षाला ट्रायमॅक्सला 16 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि पेपर पोटी 5 कोटी वेगळे. म्हणजे जिथे 4 कोटीत काम होतं तिकडे तुम्हाला 21 कोटी रुपये खर्च करायचे आणि म्हणे बीएससी वाचवायची. आणि म्हणून मित्रांनो, मी तेव्हा जास्त वेळ नाही घेणार. आपण एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी विस्तृत चर्चा करावी आणि चर्चा करून काहीतरी तोडगा काढण्याचं काम करावं. कारण ही बीएससी जर जगायची झाली तर आपल्याला विलिनीकरण हवं आणि त्यासाठी जे काही करावं लागेल मित्रांनो, आपण करायला तयार आहोत. गेल्या वर्षी 7 ऑगस्टला जे आंदोलन केलं, फक्त ते आंदोलन केलं म्हणून बीएससी कमिटीमध्ये हा प्रस्ताव पारित झाला, म्हणून महानगरपालिकेत हा प्रस्ताव पारित झाला. आणि आता आंदोलनाची तयारी करावी लागेल, ताकद उभारावी लागेल, तरच हा प्रस्ताव विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये पारित होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आपला हा प्रश्न आपल्या कुटुंबाचा आहे, आपल्या नोकरीचा आहे, पोराबाळांचा आहे. म्हणून या सर्व प्रश्नांना घेऊन लढण्याची भूमिका घ्यावी लागेल, एवढेच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.